कुणी कुठल्या धर्मात जन्मावं हे त्याच्या हातात नसते, पण जन्मल्यानंतर मी अमुक या धर्माचा आहे हे म्हणायला काही कुणाची हरकत असण्याचं कारण नाही. जसं हिंदू धर्मात जन्मला तर त्याला म्हणायचं पूर्ण अधिकार आहे की मी हिंदू आहे, पण असं म्हणण्याची आवश्यकता नाही. तो जन्मजात हिंदू असल्यामुळे लोक त्याला ओळखतात हा हिंदू आहे म्हणून. मग असं हिंदू असताना किंवा एखादा मुस्लिम असताना त्यांना आज का अशी गरज भासली आहे की मी हिंदू आहे म्हणून बोर्ड लावावा लागतो किंवा असं दाखवावं लागतं. त्यामुळं आत्ताच अशी गरज का भासली, यामुळं या सगळ्या विचारावर आणि ह्या कृतीवर नियतीवर निश्चितपणानं शंका घेण्यास्पद वातावरण निर्माण झालेलं आहे. नाही, मला नक्की त्या प्रकरणाचं माहिती नाही. म्हणजे आमदार निवासमध्ये मी ऐकलं की आज आमदार निवासचं कॅन्टीन बंद आहे म्हटल्यावर मला कळालं की काल अशी घटना घडलेली आहे. ठीक आहे, निकृष्ट दर्जाचं जेवण असेल तर त्यासाठी संबंधित ऑथॉरिटी आहे, त्यांच्याकडे आपण तक्रार करून ते काय असेल ते करू शकतो. परंतु कर्मचाऱ्यांना मारहाण करणं हे काही समर्थनीय नाही आहे निश्चितपणानं. आणि त्यामुळं व्यवस्था व्यवस्थित असणं ही एक अलैद गोष्ट आहे आणि त्याच्या तक्रारी करणं ही एक अलैद गोष्ट आहे, पण कायदा हातात घेणं हे काही योग्य नाही. केलं असेल, गव्हर्नमेंटला वाटलं असेल किंवा हे व्यवस्थित चालवत नाही तर रद्द केलं असेल, त्याबद्दल काही फारसं बोलण्याची आवश्यकता नाही. ओके.